नमस्कार, मी जुई आणि माझ्या चॅनलवर तुमच्या या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही बघता आहात जुईज किचन अँड हॅक्स। आता आज आपण बनवूया चाट मसाला। मस्तपैकी घरी बनवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये माहिती नाही काय काय बाहेरच्या मसाल्यांमध्ये टाकले जातं, त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही मसाला घरी बनवला तर खूप सुंदर होतो। हे बघा, हा पुदिना मी घरी वाळवला आहे, फ्रीजवरती ठेवून 1-2-3 दिवसात वाळून जातो। तर आता आपण पुढची रेसिपी बघण्याआधी प्लीज 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 तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे बघा का कुरकुरीत आणि खणखणीत असा मी वाळवून घेतला आहे। जास्तीचा मसाला झाला, पुदिना आणलेला होता, त्यामुळे मी तो एका प्लेटमध्ये ठेवून आणि वाळवून घेतलेला आहे। आणि हा जर चाट मसाल्यात टाकला ना तर अप्रतिम सुगंध येतो। करून बघा एकदा डेफिनेटली। आता सामान काय काय वापरायचे ते बघते मी। हे किसलेलं आलं आहे आणि ते पण त्याच पद्धतीने मी फ्रीजवर ठेवून किचनमध्येच वाळवून घेतलेलं आहे। किचनमध्ये सफिशियंट गरमी असते कायमच, त्यामुळे आपण भरपूर आलं हे किसून आणि वाळवून घ्यायचं आहे। आणि ते चहामध्ये सुद्धा टाकता येतं, त्यामुळे तुम्ही भरपूर आलं किसून आणि एका पॅक बरणीमध्ये घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। केव्हाही वापरता येईल। पुढे पावसाळ्याचे आपण सगळं आता बघून घेऊ। साहित्य काय लागतं ते, हा पुदिना आणि हे बॅडगी मिरचीचं तिखट रंगासाठी घेतलेलं आहे मी। हा एक मोठा चमचा भरून आणि काळं मिरं आहे। हे थोडंसं हिंग, हा ओवा मोठे 2 चमचे घेतलेले आहे। हे छोटे छोटे वाटे आहेत माझ्याकडे काचेचा, ते भरून। आणि हे थोडेसे 2 चमचे धणे, हे काळं मीठ घेतलेलं आहे, हेही भरपूर घेतलेलं आहे अंदाजे। आता ही किसलेली कैरी मी वाळवून ठेवलेली आहे। माझ्याकडे आमचूर पावडर पण आहे, पण कैरी घेतली आहे मी, मला ती वर्षभर लागते वरणासाठी वगैरे। हे जिरं घेतलं आहे बऱ्यापैकी भरपूर, अर्धी वाटी। त्याच्यापेक्षा थोडीशी कमी सोप घेतली आहे। आणि ते किसलेलं आलं, याच्यामध्ये कुठलंही प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही। ही थोडी साखर घेतलेली आहे मी। आणि आता पुढची रेसिपी आपण बघूया कशी करायची आहे ते। तर हे मी कढई ठेवली आहे आणि याच्यावर साईज वाईज मसाला भाजून घेऊ आपण आता। तर मसाला भाजताना नेहमी एक तत्व लक्षात ठेवावं की मोठ्या साईजचा मसाला आधी भाजायला टाकायचा, मग त्याहून लहान असा मसाला। नाही तर वेगवेगळे मसाले भाजून घ्यायचे, नाही तर एकाच वेळी सगळे मसाले जर टाकले ना तर हीट कमी जास्त लागते आणि हवे ते मोठे मसाले भाजले जात नाही। त्यामुळे आता धणे टाकून घेतले आहेत। आता याच्यानंतर आपण सोप टाकून घेऊया। हे बघा, मी सोप टाकली आहे आणि ताबडतोब जिरंही टाकलेलं आहे आणि लगेच ओवा पण टाकलेला आहे। झाले आता हे सीड मसाले आपले भाजून होत आले आहेत। हे कढईचं टेम्परेचर जास्त झाल्यामुळे मी जरा उचलून घेतलेलं आहे। हे टेम्परेचर झालं तर तुम्ही गॅस अगदी बंद न करता थोडंसं कढई उचलून बाजूला ठेवायची आहे। फोडणी वगैरे घालण्यामध्ये पण ह्याच प्रकार असा आपण करायचं आहे की कढई थोडीशी बाजूला काढून घ्यावी आणि हे ढवळत राहावं जोपर्यंत टेम्परेचर ॲडजस्ट होत नाही, तोपर्यंत मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता। आणि उर्वरित टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी आणि हे मसाला असा नीट थोडासा भाजून आणखीन घेण्यासाठी मी ढवळला आहे ते। आता आपण या मिक्सरच्या पॉटमध्ये हा जो साईजने जास्त आहे पण आकरसून जाईल असा हे टाकून घेऊया आयटम आपण। याच्यात साखर टाकली, पुदिना वाळलेला टाकला आहे आणि ही कैरीचा कीस टाकलेला आहे मी याच्यामध्ये। हा आपण आधी काढून घेऊया। हे हिंग पण टाकते मी याच्यावर आणि हे काढून घेऊ। आता याचा साईज आकरसून जाईल एकदम। हे बघा, अगदी थोडं झालेलं आहे हे। आता याच्यामध्ये हे आल्याचा कीस टाकलेला आहे आणि थोडासा भाजलेला मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि हे लाल तिखट पण मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे काढून घेऊया छान। हे बघा, मस्तपैकी हा मसाला बारीक झालेला आहे। आणि वन्स अगेन आता आपण बाकीचा मसाला काढून घेऊ सगळा। त्याच्यात काळं मीठ टाकून आणि इतर उरलेले हे सीड मसाले आपण काढून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटमध्ये। मस्त बारीक झालेला आहे तो मसाला। आता आपण पूर्ण मसाला एकत्र करूया, कारण तो नुसताच आपण चमच्याने नीट ढवळू शकणार नाही। आणि बारीक करण्यासाठी आपण पुन्हा एकदा काढून घेतलेला आहे। आणि हा झाला फायनल, हातावर घेऊन आणि अप्रतिम झालेला आहे। अतिशय मस्त असा सुरेख सुगंध पण येतो आहे आणि याला एक सुंदर असा ब्लेंड आलेला आहे पुदिन्याचा। हे बघा, घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत तो आता। छानपैकी काढून ठेवलेला आहे। थोडासा गरम आहे तो, गरमागरम, पण
अप्रतिम झालेला आहे आणि बाजारातला घेण्यापेक्षा हा घरी भरपूर होतो आणि प्युअर, नो ॲडिशन, ओनली प्युअर माल. आता हा आणि याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर काही काळजी करण्याचं कारण नाही आहे, मसाला छानच होतो. पण जर तिखट आणि मीठ जर जास्त प्रमाणात झालं, कारण कैरी काही वेळेला कमी आंबट असू शकते, त्यामुळे थोडीशी आमचूर पावडर आणखीन मिळवून घ्यावी. हे आणखीन त्यामागचं सिक्रेट सांगते मी तुम्हाला. बघा अतिशय सुंदर झालेला आहे तो. हा तुम्ही कशावरही टाका, फ्रूट चाटवर वगैरे. फ्रूट चाट, डेलीचं सलाद वगैरे असतं आपलं ते, किंवा पाणीपुरीचा मसाला, हे पाणीपुरीचं पाणी, पाणीपुरीचा मसाला, किंवा आणखीन काही भाजी वगैरे. तर चला पटापट सबस्क्राईब करा. मी तुमच्या समोर अशाच छान छान रेसिपीज आणत जाईन. आणि तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.